नाही हो मी अहो, नग अधिपती नग, तुम्हाला खोटं बोलायला जमत नाही. कशा पायी बोलताय? नाही खोटं नाही. खोटं कशाला? आम्हासनी सगळं खरं माहिती आहे अधिपती. तुम्ही मास्तरनी बरोबर होता. नाही एकच सांगतो तुम्हासनी, तुम्ही आता आमच्या मध्ये येऊ नका. आम्ही जे ठरवलंय ते आम्ही करणार. तुम्ही आमच्या मध्ये पडू नका. हो आई साहेब एवढं मनाला लावून घेऊ नका की. अहो ही शिकलेली माणसं अशीच असतात. ही काही विचार करत नाही. ती उगाच तोंडाला येईल ते फाडदिशी बोलून टाकतात आणि इशे मिटवतात. ही घाण सवय असते यांची. तुम्ही मनाला लावून घेऊ नका. मास्तरीनबाई जे बोलल्या ना, तुम्ही खरंच मनाला लावून घेऊ नका. त्यांना काय पाहिजे तर तुमची माफी मागतो मी. माझ्यासाठी ते आहे. आम्हासनी एक वचन द्या. काय? आमच्या डोसक्यावर हात ठेवून वचन द्या. आमच्या डोसक्यात जे काही चाललंय ते तुम्ही तिला सांगणार नाही. तुम्ही आमची साथ देणार नाही हे आम्हासनी माहित आहे. पण निदान आम्हासनी आडवं जाऊ नका. वचन द्या आम्हासनी. आमचं मरण बघायचं असेल तरच आता आमची शपथ मोडाल. तुमच्यासाठी लढाई आहे आई साहेब. आणि आम्ही ती हरावी असं तुम्हासनी वाटतंय? आमची दोस्ती आहे. तीच लग्नात यावी असं वाटतंय आम्हासनी. तुम्ही आमची साथ देणार नाही हे आम्हासनी माहित आहे. पण निदान आम्हासनी आडवं जाऊ नका. आमचं मरण बघायचं असेल तरच आता आमची शपथ मोडाल. ऐके राणी, या मॅटर मध्ये ना मास्तरीनबाईंचीच साथ द्यायला पाहिजे. कारण आई साहेब इथून तिथून सगळीकडून चौकडनं प्रेशर टाकणार मास्तरीनबाईंवर. माहित आहे मला. आई साहेबांच्या मनातला जो प्लॅन आहे तो मी सांगणार नाही मास्तरीनबाईंनी. आई साहेबांच्या वाकड्यात काय जाणार नाही मी. पण ना मास्तरीनबाईंची साथ नाही सोडणार. दोस्ती निभवायला पाहिजे. कारण आता हा म्हणत जा मध्ये मध्ये, मला बरं वाटतंय. क्षमन पण तेच सांगते ना मला, दोस्ती निभवायला पाहिजे. आणि अमन बी किती बी येडपिसं होत असलं ना, शेवटी त्याचं प्रेम आहे मास्तरीनबाईंवर. जबरदस्ती नाहीच करणार ते पण. नाही मास्तरीनबाईंच्या मनात नसताना त्यांच्या गळ्यात डोरलं बांधणं म्हणजे नाही मनाला बी ते पटणारच नाही. आणि मास्तरीनबाईंचं आणि आमचं लगीन एकच माणूस थांबवू शकतोय. बरोबर. मी स्वतः. आणि हे मी करणार. हे लगीन मी होऊ देणार नाही. कारण मास्तरीनबाईंनी ते नको आहे. सॉरी मॅडम, तुमची वेळ न घेता आले. बस. नाही नको, मला निघायचंय लगेच. तरी आलीस नव. बस. पण म्हणजे बस म्हणलं की बसावं. तुझं काय माहितीये का, तुलाही दळण दळत बसतेस. नाही मॅडम. अजूनही बसली नाहीसच तू.
बस. मॅडम मला शाळेत जायचं होतं. आम्ही आमंत्रण दिलं होतं तुला इथं यायचं, तरी पण आलीस ना व. आमची येळ न घेता. हो मॅडम. मग आली, पाहिजे ते बोलली, पाहिजे तेव्हा गेली. असं होत नाही. कळलं का तुला? प्रेमाने बोलतोय आम्ही, रागावत नाही. तुम्ही रागवलात तरी चालेल मॅडम. पण रागावत नाही आम्ही आता. नाही म्हणजे तुम्ही रागवलात तरी चालेल, तुमचा हक्क आहे तो. अरे आम्ही म्हणतोय रागावत नाही तरी परत तुझं दळण चालूच. सॉरी 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 मॅडम. चल अगं छंचे छंचे, अगं काय झालं मम्मी, कशाला वरडतीस? अगं मास्तरीन आल्या. कुठं? अगं ताईला भेटाय. कोण म्हणलं? अगं तिनं पाणी सांडलं, मग धनाजीनं रुक्मिणीला फडकं घेऊन जा म्हणून सांगितलं, तेव्हा मी माझ्या कानानं ऐकलं. छंचे ताई बोलली होती बघ का ती तिला गुडघ्यावर आणणार. तू बघशीलच. ताई का नाही मास्तरीला बराबर गुडघ्यावर आणणार. ताई का नाही जे बोलती ती करती. पर बऱ्याच वेळेला ती जे काय करणार असती का नाही ती बोलत बी नाही. मावशी तिला आणि अधिपतीला जखडून ठेवणार आहे. आणि मग अहो पण वाया जाईल ना जाऊ दे. मॅडम. अन्न वाया गेलं तर काय तो, त्याला अन्नाचा दर्जा नाही देत आम्ही. पाहिजे तेवढा पी, बाकीचा राहू द्या. पण कमी केला तर. या घरची पद्धत नाही ती. हे आमचं घर आहे. आमच्या घरात आमचे नियम आणि आमच्या अटी लागू होतात. चहा घे. काय काही नाही काही नाही. बघतेस काय? ते अधिपती पण असाच चहा पितात. चहा असाच पित्यात. आवाज ह नाही येत. राहू दे, नाही जमायचं तुला. काय आवडला का चहा? कसा झालाय? चांगला आहे. जे तोंडावरून काही वाटत नाही तुला आवडला असं. थोडा गोड आहे माझ्यासाठी. हा, थोडं गोड पाहिजे खाण्यापिण्यात. काय वागण्यात बोलण्यात थोडा गोडवा येतो. गंमत केली तुझी, गंमत. धनाजी, दार लावून घ्या आणि बाहेरून दाराला कुत्र्याच्या तोंडा एवढं कुलूप लावा. काय आले मास्तरीन तर पळून जायला न ग. जी सरकार.